मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. अशा तऱ्हेने आज ब्लॉगमध्ये खूपच मजा येणार आहे, कारण की आपल्या संग 3 नमुने अजून आहेत. आज नाव काय सांगा? चिकू. आज आपण कुठं चाललोय चिकू? पुण्याला. सनी पुण्याला. आणि आज आपल्याला भरपूर मजा येणार आहे. अशा रीतीने विठ्ठल बँजो पार्टीचे संस्थापक माननीय श्री विठ्ठल भोसले यांचं गीत होणार आहे, ते आपण पाहूया. आता आपण विठ्ठलचं गीत होणार आहे. त्यांचा स्वतःचा डीजे आहे आणि ते त्या डीजे मध्ये कसे गाणे म्हणतात ते तुम्हाला ऐकवतो. हे आहेत विठ्ठल भोसले. विठ्ठल भोसले, नमस्कार. नमस्कार सचिन शेठ, बोला. नमस्कार. तुम्ही डीजे आहे ना तुमचा स्वतःचा? हाय की, बोला की. हाय की. कशी ऑर्डर घेता? ऑर्डर म्हणजे कसं, ऑर्डरचं आता सध्याच्या काळात फार तो तेवढा आलेला आहे. तुमच्यासारखी पोरं सगळी पुरी पटवून नेते, या चक्क्यासारखी सगळी पोरं पटवून पुरी पळवून नेते. त्याच्यामुळं आमचा धंदा असा धोक्यात आला आहे. घोडे धंदा, बँड धंदा असा धोक्यात आला आहे. त्याच्यामुळं आम्हाला आता कामाला जायला लागतंय. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही एक गाणं ऐकव पब्लिकला, त्याने की तुम्हाला ऑर्डर जास्त मिळतील. बर चालतंय. अवश्य. आणि हे आम्ही तुमच्यासाठी नक्कीच करू. आणि स्पेशल डेडिकेट म्हणजे चिक्क्यासाठी गाणं आहे. तो चिकू दादा आपला त्यांच्या मंडळीला काय म्हणतोय बघा. प्रेम वर लग तुझं, आता मन भरल ग तुझं. आणि काही वर्षानंतर चिकू दादा त्याच्या मंडळीला असं म्हणणार आहे, कारण की आता जवळ लग्न नवीन आहे ना, आता वर माणसाला मजा वाटते. एकदा मजा घेऊन झाल्यानंतर मग चिकू असं म्हणतो, नंतर ना कष्ट करू तो म्हणतो मी लय वैतागलो या, आणि त्याच्या बायकोनं त्याला काहीतरी फसवलं या. मग तो असं म्हणणार, प्रेम वर लग तुझं, आता मन भरल ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, पाखरा आझाद केलं तुला, पाखरा आझाद केलं तुला. कसं वाटलं चिकू शेट गाणं? हे गाणं तसं चिकू शेट साठी होतं. आपण चिकू शेटनं तर तोंड जळवलं. तर मित्रांनो, तुम्हाला हे गाणं कसं वाटलं ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माझे फनी ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला घोडा लावायचा असेल, म्हणजे लग्नाला घोडा लावायचा असेल तर मला संपर्क करा. आणि खाली ऑप्शनमध्ये माझा नंबर टाकून द्या, सचिन शेठ. हा, तुमचा खाली ह्याच्यामध्ये विठ्ठल भोसलेंचा नंबर मी टाकतो. त्यांचा डीजे आहे, त्यांचा घोडा आहे, त्यांना संपर्क करा. जर तुम्हाला काही पाहिजे ती लावतो, फक्त फोन करा, बस झालं. योग्य दरात मिळेल सगळं. चिकू पिकअप भेटेल का? घोड्याला आणि वराडासाठी पिकअप पण आहे चिकूचा आपल्या. सचिन भाऊंचंच आहे, ब्लॉगरचंच आहे. आणि तशी काय आपल्याकडे सगळी सुविधा आहे. हा, हॉल सक्ता घेऊ म्हणा सगळे कार्यक्रम तुमचं. आणि आटागिरी मुली पण आहेत आपल्याकडे नाचण्यासाठी. परत इव्हेंटच्या पण मुली आहेत. परत अक्षता वाटणाऱ्या कुलवऱ्या पण आहेत, मावळे आहेत, चित्रेवाले आहेत. परत तुम्हाला सांगतो सगळेच इव्हेंट आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. वाढपी सक्ता, जेवण बनवणे सक्ता, आचार्यापासून सगळंच घेऊ शकतो. फक्त पळून जाऊ नका कृपया. आमच्या पोटावर पाय मारू नका. आणि पळून गेला तरी कमीत कमी काय करा, पूजा तरी वाईज मोठी करावा, डीजे बीजे ठेवून गोडं कमी, जेणेकरून आमचा धंदा ही चालणारी महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे त्याला खंडित करू नका. पण आता काय झालंय विठ्ठलचे, आता आम्हाला पोरीच कोण देत नाही ना. असं द्या, आपण पोरी बघण्याचं पण हे करू. तुम्ही फोन करा, आम्हाला कमिशन द्या, आम्ही तुम्हाला पोरी बघून देतो. फक्त टिकल का नाही ह्याची गॅरंटी आमच्याकडे नाही. बाकीचं तुमचं तुम्ही बघा. बाय मित्रांनो. तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. असेच फनी ब्लॉग राहणार आहेत आणि इथून पुढे तर खूप मजा येणार आहे. फक्त तुम्ही मला सबस्क्राईब करा, ज्याने की पहिला ब्लॉग तुम्हालाच दिसेल. तर बाय मित्रांनो. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. काय बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच इकडे जाऊ. घंटा दाबा, घंटा ते खाली गेला घंटा, तो घंटा दाबा.
असं म्हणणं आहे सचिनचं. आणि इंटलचं बी दाबा. चला बाय बाय मित्रांनो.